नमस्कार मंडळी, मी मोनालीच कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी, जी की सर्वांनाच खूप आवडते. चिकन दम बिर्याणी बघितली की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. बिर्याणी ही चिकन किंवा मटण दोन्हीचीही बनवली जाते. तर आज आपण चिकनची बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. कमी आंबट असलेलं दही घालायचे, त्यात काही सुके मसाले घालायचे जसे हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला आणि स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन त्या मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचे. बिर्याणीचेही खूप वेगवेगळे प्रकार असतात. तुम्ही तर ऐकलंच असेल, हैदराबादी बिर्याणी, मुंबई बिर्याणी, दिल्ली बिर्याणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या बिर्याणी असतात. काही नाही, बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असते आणि त्यांचे मसाले वेगळे असतात. तर चवीपुरतं मीठ घालायचे, तळून घेतलेला थोडा कांदा घालायचा आहे कुस्करून, आवडीनुसार पुदिन्याचे पानं आणि कोथिंबीर घालून घ्यायची. अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. आणि सगळं हाताने मिक्स करून घ्यायचे. चिकनला सगळे मसाले लागले पाहिजेत अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचे आणि 1 तासासाठी तरी बाजूला ठेवायचे चिकन. मस्त मॅरिनेट करण्यासाठी तुम्ही 6-7 तास पण ठेवू शकता. थोडंसं तेल घालून आपण चिकन हे बाजूला ठेवून घेऊया आणि आपला भात शिजवून घ्यायची तयारी करूया. तर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घालायचे. पाणी छान गरम झाले की 2 तेजपत्ते, 3-4 लवंग, 2 हिरवी इलायची, बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची. अर्ध लिंबू घातलेला आहे, तुम्ही इथे रसही घालू शकता. थोडंसं तेल घालायचे, भात चिकट होऊ नये म्हणून. दोन चमचे मीठ घालायचे. जो तांदूळ आपण बिर्याणीमध्ये घालणार आहोत तो तांदूळ 1 तास आधी भिजवून घ्यायचा आहे. मी इथे तांदूळ भिजवून घेतलेला आहे. ते तांदूळ आता आपण गरम पाण्यात टाकणार आहोत आणि मस्त 70 ते 80% तांदूळ शिजवून घेणार आहोत. खूप गाळ करायचा नाही तांदूळ. तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण चिकन शिजायला लावूया. त्यासाठी मी इथे कांदा तळलेलीच कढई वापरलेली आहे. थोडंसं तेल घालून घ्यायचे. बेसिक खडे मसाले म्हणजे 2-3 तमालपत्र, हिरवी इलायची, लवंग, दालचिनी घालून घ्यायची. इथे मी आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ती आपण फोडणीला घालून घेणार आहोत. छान असं परतून झालं की हा कांदा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किपही करू शकता. मला तळलेला कांदा जास्त आवडत नाही आम्हाला, म्हणून मी असाच घालते. छान मिक्स करून घ्यायचे. कांदा छान परतून झाला की मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं. चिकन छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. ज्या कढईत आपण चिकन भिजवून ठेवलं होतं त्याच कढईत थोडं तांदूळ शिजवलेलं पाणी घालून कढई धुवून घ्यायची आहे आणि ते पाणी आपण चिकनमध्ये घालणार आहोत. पाणी टाकून परत एकदा छान परतवून घ्यायचं आहे. चिकनलाही खूप शिजवायचं नाही, 50 ते 60% शिजवून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं घालून झाकून ठेवून 2 ते 3 मिनिटं आपण चिकन शिजवून घेणार आहोत. चिकन मॅरिनेट केल्यामुळे चिकन लवकरच शिजलं जातं. तर बघू शकता आपलं चिकन इथं शिजलेलं आहे. आता गॅस बंद करून आपण चिकन मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत
तर मी इथे मोठ्या पातेल्यात चिकन घेतलेलं आहे. बघू शकता. बिर्याणीला दम देण्यासाठी अशाच एका मोठ्या भांड्यामध्ये दम द्या. त्यासाठी मी इथे चिकन घेऊन आता आपण शिजवलेला तांदूळ घालून घेणार आहोत. सगळं तांदूळ टाकून घ्यायचं आहे. दम देण्यासाठी खाली मी तवा ठेवलेला आहे, मग पातेलं ठेवलंय आणि त्याच्यावरती आता आपण केशरचं पाणी घातलेलं आहे. तुम्ही रंगही घालू शकता. तूप घालायचं. तुपाने सुगंध खूप छान येतो, म्हणून इथे जास्ती प्रमाणात तूप घाला. चिकन शिजवलेल्यातला थोडासा रस्सा काढून घेतलेला आहे, तोही वरून घालायचा आहे. मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना घालून आपण दम देणार आहोत. दम देण्यासाठी तुम्ही कडेने पीठ लावू शकताय किंवा वजनाचं काही ठेवायचे. माझं इथे झाकण खूप जड आहे, म्हणून मी फक्त इथे झाकणच ठेवलेलं आहे. तर 30 ते 40 मिनिटं दम द्यायचा आहे. बघू शकताय तयार आहे आपली इथे बिर्याणी. जास्ती वेळ दम दिलात ना बिर्याणीला तर खूप छान अशी बिर्याणी तयार होते. बघू शकता आपली बिर्याणी तर तयार झालेली आहे. मस्त वास सुगंध दरवळत आहे आणि बघू शकता किती सुटसुटीत असे तांदूळ झालेले आहेत आणि भातही खूप छान शिजलेला आहे. तर आज चला आपण प्लेटिंग करून घेऊया. तयार आहे आपली मस्त अशी दम बिर्याणी. बिर्याणी कशीही असो, घरच्यांना सगळ्यांना रस्सा तर लागतोच, म्हणून मी इथे रस्साही बनवलेला आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच कुठली नवीन रेसिपी जर माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला आवडेल तर कमेंट करून नक्की कळवा. ती मी रेसिपी बनवण्याचा नक्कीच ट्राय करीन. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.